की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला, विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुधाचं राजकारण आपण कधी करत नाही. पण एक गोष्ट बारामती तालुक्यात जनतेने सिद्ध केली, नेते गावाचे होते, त्यांचं दुकान काही चाललं नाही. सामान्य माणसं जे आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, त्यांचं दुकान जोरात चाललं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवी पिढी, तरुणांची पिढी ही फुलाली. या तरुणांच्या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल, प्रश्न कसे सुटतील, याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील. ती काळजी केली जाईल. या सगळ्या तरुण पिढीला त्या फाशीची वर आणणं, त्याचं सोडून घेणं, या कामात आम्हा लोकांचं लक्ष राहील. एवढीच खात्री या ठिकाणी देतो. तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो. या निवडणुकीकडं मी मगाशी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आला आहे, त्याचं नाव पीटर. आणि त्यानं विचारलं कशासाठी येत आहे. ते म्हणलं नाही, गावात तुमच्या निवडणुका झाल्या, ही काय पद्धत असते हे बघायला येते. रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची, आणि म्हणून तो स्वतः इथं आला आहे रशियावरनं. काही हरकत नाही. जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला, त्याबद्दल तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो.